कद्दूचा हलवा आहे, मस्त खमंग छान चविष्ट झालेला आहे। तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते, चला मग। नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। हे बघा, आज मी कद्दूचा हलवा बनवणार आहे। त्यासाठी कद्दू घेतलेला आहे एक, तर याची साल काढून घेणार आहे मी। त्याला धुवून घेतलेला आहे, याची साल काढून घेते। कद्दू कट करून घेणार आहे। आपल्याला एवढेच याच कद्दूची हलवा बनवायचा आहे आणि हे भाजीला ठेवणार आहे मी, जास्तीचं होतं। हे का मी असं खिसून घेते, पूर्ण बारीक करून घ्यायचं। आपल्याला बारीक झालं ना खायला चांगलं लागते, मग मोठं मोठं खिसलं ना व्यवस्थित लागत नाही, त्यासाठी मी बारीक खिस करून घ्यायला याची। हे बघा, किसून रेडी झालेला आहे आपला कद्दू मस्त लगे। आता मी गॅसवरती कढई ठेवणार आहे। कढई तपलेली आहे, यामध्ये मी तूप टाकून घेते। ठीक आहे, किती मोठा आवाज आलाय। गरम झाल्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये आवाज आलेला आहे कढईचा। इथे घाबरलेच होते, बापरे। मला वाटते कढईमध्ये ना जास्त हवा असेल, त्या कारण गरम होऊन फट म्हणून आवाज आला ना, त्यासाठी म्हणते मी। खूप मोठा आवाज आला, घाबरले होते मी। काळजी घ्यावी लागते स्वयंपाक करता वेळेस। तूप छान गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी कद्दू टाकून घेतलेला आहे। याला छान भाजून घेते मी। हे बघा, आपल्या हलव्याचा रंग बदललेला आहे। आणखीन थोडा वेळ आहे भाजायचं। थोडं लाल झालं ना, यामध्ये आपल्याला साखर वगैरे टाकून घ्यायचे। आणखीन थोडा वेळ मी भाजून घेते। यामध्ये मी थोडंसं आणखीन तूप टाकणार आहे। साखर विरघळेपर्यंत मी आणखीन हलवून घेते, ह्याला फिरून घेते। म्हणजे एकजीव झाली ना साखर यामध्ये मिक्स झालं ना, यामध्ये मी थोडंसं एक अर्धा कप दूध टाकणार आहे। नक्की करून बघा, खूप वास सुटलेला आहे घरामध्ये, चंट खमंग असा तुपाचा वगैरे। एक वेळेस नक्की करून बघा, मुलांना खूप आवडतं। माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे, आई बनवत असते। बघा, आपली छान अशी साखर विरघळलेली आहे। आता यामध्ये मी दूध टाकून घेते। हे बघा, मी दूध टाकते यामध्ये। काजू आणि बदामची काप आहेत ते टाकून घेते। याला आणखीन 1-2 मिनिटं मी शिजवून घेते छान। इलायची पावडर टाकू शकता तुम्ही यामध्ये। दुसरे काही ड्रायफ्रूट असले तरी ते पण सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे एवढे होते म्हणून मी हे टाकलेले आहेत। मनुके वगैरे टाकू शकता, मनुके आहे ते टाकून घेते मी। आंबट गोड मस्त लागतात मनुके खायला। तुम्हाला ड्रायफ्रूट जर तुपामध्ये तळून टाका वाटले तर तसे पण टाकू शकता तुम्ही। मला तसे आवडत नाहीत म्हणून मी वरूनच टाकलेले आहेत। आणखीन 1-2 मिनिटं मी याला शिजू देते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा। धन्यवाद। हे बघा, आपला कद्दू होताना मी हलव्यासाठी अर्धा घेतला होता, ते अर्धा ठेवला होता साईडला। याला स्वच्छ धुवून कापून घेतले मी। आता याला तडका मारणार आहे, भाजी करणार आहोत आपण। तेल गरम झालेलं आहे, 1-2.5 माप तेल टाकलेलं आहे। मी जिरे टाकून घेते यामध्ये, लसूण टाकते, याला छान लाल होऊ देते। यामध्ये मी मिरची पावडर वगैरे टाकून घेते। मिरची आणि धने पावडर टाकलेली आहे। हिरवी पण टाकू शकता, कारण हिरवी मी टाकत नाही, जळजळ होते म्हणून, कारण ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे माझ्या सासूबाईला। मिरची छान भाजलेला आहे। हे बघा, हळद टाकलेली आहे। आता हे कद्दू सोडून घेते, काप करून घेतलेले।
ह्यामध्ये मी पाणी टाकणार नाही, अशीच वाफवून देणार आहे. याच्यात नमक टाकून घेते. इकडे भाजी करायली ना, दोन्हीकडे पण चालू आहे. हे पहा, चवीनुसार नमक टाकते यामध्ये मी. शेंगदाण्याची कूट टाकून घेते मी. आता याला वाफावरच शिजून घ्यायचं आपल्याला. थोडंसं एकजीव करून घेते आणि झाकून घेते मी. हे बघा, मस्त चटपटी भाजी झालेली आहे आपली कद्दूची. आता मी याच्यावर झाकण ठेवून झाकून घेते. हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे, बघू शकता. मस्त लगे रंगसुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला. खमंग झालेली भाजी पण रेडी आहे. तिकडं कद्दूचा हलवा पण रेडी आहे. मस्त लगे आता जेवणासाठी बसणार आहोत. या पण तुम्ही पण जेवायला.